बार्शी तालुक्यातील रुईमध्ये अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे झाले अतोनात नुकसान। सविस्तर माहिती। दिनांक 25/4/2025 वार शुक्रवार बार्शी तालुक्यातील रुईमध्ये अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे तुकाराम खडके यांच्या शेतातील सोलर पंपचे झाले नुकसान। तुफान वाऱ्यामुळे सोलर प्लांट फाउंडेशन सहित उकडून पडला। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। माझे नाव तुकाराम भीमाशंकर खडके, राहणार रुई, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। माझ्या शेतामध्ये गेल्या 10 महिन्यापूर्वी अल्टेक कंपनीचं सोलर बसवलेलं होतं। काल 25/4/2025 रोजी 4 ते 5च्या दरम्यान तुफान असं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये ते फाउंडेशन सहित उपटून रोडवर येऊन पडलेलं आहे। आणि पडल्यानंतर काल 6ला फोन केल्यानंतर ऑफिस बंद झाल्यामुळं फोन उचलण्यात आला नाही, परंतु सकाळी ऑफिसला फोन केल्यानंतर त्यांना सकाळी 8 ते 10 फोटो पाठवले। फोटो पाठवून त्यांना झालेली सगळी हकीकत सांगितली, माझं नुकसान झालेलं सांगितलं। काय म्हणणं आलं त्यांचं? त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आणि प्रेसला दिलेली बातमी आम्हाला पाठवा, पुढची कारवाई ताबडतोब करू। तर माझं कंपनीला एवढंच म्हणणं आहे की बाबा ही रस्त्यावर पडलेला आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी नाही प्यायला, तर ताबडतोबीनं त्यांची लोक पाठवून हे उकलून लगेच दुसरं बसवून द्यावं, एवढी अपेक्षा आहे। म्हणजे तुमची मागणी की आता हे झालेलं नुकसान झालेलं आहे, बरोबर? आता त्या कंपनीच्या माणसांनी यावं, हे दुरुस्त करून द्यावं आणि चांगली फिटिंग पण करून द्यावं, बरोबर का? आणि अल्टेक कंपनी 1 नंबर स्टँडर्ड कंपनी आहे। पाणी कसं मारते? पाणी 1 नंबर मारतं, डिस्चार्ज चांगला आहे। हा, सोलर बसवल्यापासून कुठलाही घोटाळा नाही। आता किती दिवस झालं बसून सोलर? हे 10 महिने झाला असेल साधारण। तर कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही, काय नाही, डिस्चार्ज चांगला भेटतो, पाणी चांगला आहे, प्लेटा चांगल्या आहे, मटेरियल स्टँडर्ड आहे। परंतु वादळामुळे हे उडून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं कंपनीनं मला लवकरात लवकर सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे। ओके। आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503। चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी।